नमस्कार ट्रान्सपोर्टर मित्रांनो. तर ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आपण स्वतः नीडली ड्रायव्हर पार्टनर ॲपमध्ये रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमच्या ओनर डिटेल्स ॲड केल्यानंतर तुमचे व्हेइकल कशाप्रकारे ॲड करणार आहोत. तर त्यासाठी तुम्हाला नीडली ड्रायव्हर पार्टनर ॲप ओपन करायचं आहे. ॲप ओपन केल्यानंतर हे बॅकग्राऊंड लोकेशनचे परमिशन विचारते. तर तिथे ह्या परमिशनला ग्रँट परमिशनला क्लिक करायचं आहे आणि हा फर्स्ट ऑप्शन अलाव ऑल द टाईमला क्लिक करून या वरील ॲरो बटनला क्लिक करून ते परमिशनला परवानगी द्यायची आहे बॅकग्राऊंड लोकेशनच्या परमिशनला. त्यानंतर तुम्हाला इथे डाव्या बाजूला पुन्हा ह्या ड्रॉवर बटनला क्लिक करायचं आहे आणि हा पहिला ऑप्शन जो आहे ॲड व्हेइकल त्या ऑप्शनला क्लिक करून तुम्हाला आता व्हेइकल ॲड करायचे. आता नवीन व्हेइकल ॲड करण्यासाठी तुम्हाला इथं खाली ॲड व्हेइकल प्लसचं बटन दिलेलं आहे ॲड व्हेइकलचं. त्या बटनला क्लिक करायचं आहे. त्या बटनला क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला इथं संपूर्ण तुमच्या व्हेइकल डिटेल्स ॲड करायचे आहेत. जसं की तुमच्या गाडीचा नंबर काय आहे, त्यानंतर आता गाडीचा नंबर टाकल्यानंतर इथं चेक अवेलेबिलिटी बटनला क्लिक करायचं आहे. कारण की तुमची गाडी ऑलरेडी जसं की कोणी ॲड केलेली आहे का, तर म्हणजे जसं की कोणीही तुमच्या रँडमली तुमच्या गाडीचं कोणी ॲड ऑलरेडी ती गाडी ॲड केली आहे का नाही ते चेक करण्यासाठी चेक अवेलेबिलिटीला क्लिक करायचं आहे. जसं की इथं आता व्हेइकल नॉट ॲडेड दाखवत आहे खाली तुम्ही बघू शकता. तर तिथे तुम्ही याचा अर्थ ती गाडी ऑलरेडी ॲड नाही आहे, तुम्ही ती गाडी यशस्वीरित्या ॲड करू शकता. तर त्यासाठी आता तुम्हाला अपलोड व्हेइकल RCमध्ये RC बुकचा फोटो अपलोड करायचा आहे. तो फोटो सिलेक्ट करू शकता तुम्ही गॅलरीत आणि त्यानंतर आता RC व्हॅलिड अप टूमध्ये तुम्हाला तो RC कधीपर्यंत व्हॅलिड आहे ते RC ती सिलेक्ट करायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला आता इन्शुरन्स व्हेइकल इन्शुरन्सचा फोटो ॲड करायचा आहे. त्यासाठी पुन्हा एकदा अपलोडला क्लिक करायचं आहे आणि गॅलरीमधून किंवा कॅमेरा थ्रू तुम्ही ते पिक्चर अपलोड करू शकता. त्यानंतर आता इन्शुरन्स व्हॅलिड जसं की RC बुकची व्हॅलिडिटी टाकली तशाच प्रकारे इन्शुरन्स व्हॅलिड अप टूला क्लिक करून इन्शुरन्स कधीपर्यंत व्हॅलिड आहे ते सिलेक्ट करायचं आहे तारीख. त्यानंतर PUCची अपलोड बटनला क्लिक करून PUCचा फोटो अपलोड करायचा आहे. आता हे जे काही सर्व डॉक्युमेंट्स आहेत ते ओरिजिनल ॲक्युरेट डॉक्युमेंट्स व्हॅलिड आपल्याला टाकायचे आहेत आणि PUC व्हॅलिड अप टू ते पण डेट टाकायची आहे. जेणेकरून तुम्हाला तुमचं व्हेरिफिकेशन होणार आहे त्यावेळेस ते ॲक्युरेट जी काही डेट आहे ते डेटा सबमिट होईल आणि त्यानंतर तुम्ही यशस्वीरित्या तुमच्या काही ज्या ट्रिप्स आहेत त्या तुम्हाला भेटतील. आता ह्या सर्व गोष्टी PUC इन्शुरन्स आणि RC ह्याचा फोटो ॲड केल्यानंतर तुम्ही आणि त्यांची व्हॅलिडिटी टाकल्यानंतर आता तुम्हाला सिलेक्ट व्हेइकल टाईप सिलेक्ट करायचं आहे. इथे आपण 4 प्रकारचे व्हेइकलचे टाईप्स दिलेले आहेत. ह्यातील कोणत्या कॅटेगरीमध्ये तुमचं व्हेइकल येतं ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. जसं की पिकअप 8 फूट असेल तर पिकअप 8 फूट टाकू शकता. इथं तुम्हाला तुमच्या गाडीचं मॉडेल नेम टाकायचं आहे. जे असेल ते, जसं की महिंद्रा बोलेरो असते त्या गाडीचं बोलेरो पिकअपचं मॉडेल कोणतं आहे ते मॉडेल तुम्हाला इथं टाकायचं आहे. त्यानंतर अपलोड व्हेइकल इमेजमध्ये तुम्हाला ह्या अपलोड बटनवरती क्लिक करून तुमच्या गाडीचा फोटो टाकायचा आहे. आणि त्यानंतर ह्या राईट क्लिकला क्लिक करून तुम्हाला आता अपलोड सक्सेसफुली असा मेसेज दाखवते. याचा अर्थ तुमच्या गाडीचा फोटो ॲड झालेला आहे. त्यानंतर आता सर्वात महत्त्वाची बाब सिलेक्ट व्हेइकल टाईप. आता तुम्हाला तुमच्या गाडीचा व्हेइकल बॉडी डिटेल्स ह्या नावावरती क्लिक करून तुम्हाला तुमच्या व्हेइकलची बॉडी कोणत्या प्रकारची आहे म्हणजे व्हेइकल टाईप कोणत्या प्रकारचं आहे ते सिलेक्ट करायचं आहे. जसं की 7 फुटी आहे, 8 फुटी आहे की 10 फुटी आहे, म्हणजे त्याची माल वाहून नेण्याची क्षमता किती कोणत्या टाईपची आहे ते व्हेइकल सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला व्हेइकल बॉडी टाईप सिलेक्ट करायचा आहे. जसं की तो ओपन व्हेइकल आहे की क्लोज व्हेइकल आहे, म्हणजे त्याचे जे बॉडी असते बॅकची ती क्लोज म्हणजे ओपन आहे की क्लोज आहे.
ते सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर सिलेक्ट फ्युएल फॉर व्हेकल, म्हणजे व्हेकल कोणत्या प्रकारचं डिझेल आहे की काय आहे ते. आणि त्यानंतर ॲड व्हेकल डिस्क्रिप्शनमध्ये इथे तुम्हाला तुमच्या व्हेकलबद्दल काही डिस्क्रिप्शन तुम्हाला जर ॲड करायचं असेल किंवा तुमची जाहिरात करायची असेल तर तिथं तुम्ही तुमच्या डिटेल्स टाकू शकता. इथं जी काही माहिती टाकायची ते टाकून हे डिस्क्रिप्शन आहे ते ऑप्शनल आहे. त्यानंतर इथं तुम्हाला सिलेक्ट द सिटी ऑफ ऑपरेशन, म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्यातील तालुका जो तुमचा आहे तो कोणता तालुका आहे जिथं तुम्ही काम करणार आहात तो तालुका इथं तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. आणि त्यानंतर जसं की तुम्ही पुण्यामधील असाल तर पुणे जिल्हा आणि तालुक्यात पुणे सिटी हवेली तो तालुका मुळशी अशा प्रकारचे तालुका सिलेक्ट करून या खाली दिलेल्या सबमिट बटनला क्लिक करून तुम्हाला ह्या डिटेल्स सबमिट करायचे आहे. हे केल्यानंतर जसं की आपण बघू शकता अपलोड सक्सेसफुली येते आणि हा तुमचा डेटा आता येतो आणि इथं तुम्हाला स्टेटस येतं की अप्रूव्हल पेंडिंग. जसं की आता तुम्ही व्हेकल ॲड केलेलं आहे पण निडलीमधील आमची टीम तुम्हाला गव्हर्मेंट पोर्टलवरून तुमचे व्हेकल व्हेरिफिकेशन करून देईल आणि त्यानंतर ते अप्रूव्हल भेटल्यानंतर तुम्ही ड्रायव्हर वगैरे ॲड करू शकता आणि ड्रायव्हर आणि व्हेकल तुमचे दोन्ही अप्रूव्हल झाल्यानंतर तुम्हाला ॲक्च्युअल ट्रिप करणं स्टार्ट करू शकता निडली ड्रायव्हर पार्टनर ॲप थ्रू. अशा प्रकारे तुम्ही आता तुमच्या ड्रायव्हर म्हणजे व्हेकल डिटेल्स ॲड करायचे आहेत आणि तुमचे अप्रूव्हल डॉक्युमेंट हे योग्यरित्या अपलोड करून ते डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत. धन्यवाद.